तर दाबूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, बाजीराव रस्त्यावरील SM जोशी चौकात आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारला बांगड्या आणि हळद कुंकू पाठवलं। माजी आमदार तृप्ती सावंत यांची भाजपात घरवापसी। तृप्ती सावंत यांचा अमित साठम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। तृप्ती सावंत यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक मनसेच्या चिन्हावर लढवली होती। एमसी निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तुर्तास जाहीर करू नका। अंतिम मतदार यादीचा एमसीएच्या जुन्या सदस्यांकडून हायकोर्टात आव्हान। तुर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे आदेश। याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार। आरोपींसोबत संवाद साधण्याचे कौशल्य असणाऱ्या एसीपी शालिनी शर्मांची बदली। नागपूरहून शालिनी शर्मा यांची मुंबईत बदली। रोहित आर्यानं मुलांना पोलीस धरल्याच्या प्रकरणानंतर शालिनी शर्मा चर्चेत। वेदिका पंढरपूरकर महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनियरची फसवणूक। महिला मांत्रिकानं आयटी इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक केली। फसवणूक केलेल्या पैशातून महिला मांत्रिकानं आलिशान बंगला घेतला। निलेश घायवळ मोक्का अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल। कोथरूडमध्ये गोळीबारानंतर घायवळ टोळीकडून एका तरुणावर त्याच रात्री कोयत्यानं हल्ला। 18 सप्टेंबरच्या या हल्ल्याप्रकरणी टोळी प्रमुख म्हणून निलेश घायवळवर मोक्का अंतर्गत कारवाई। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ। पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आदेश। गोपाळ बदने यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचं समोर। डॉक्टर मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये गोपाळ बदने शासकीय सेवेतून बडतर्फ। पीआय सुनील महाडिगीकर सुद्धा तात्काळ कारवाई करून निलंबित केलं पाहिजे। ट्विट करत सुषमा अंधारेंची मागणी। लातूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री विनायक पाटील यांची निवड। विनायक पाटील यांनी 2 वेळा अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं।